नमस्कार. प्रेम त्या दोघींचं या कथेच्या भाग 2 याला सुरुवात करायच्या आधी थोडंसं आपल्या दुसऱ्या नायिकेबद्दल जाणून घेऊ. आपली दुसरी नायिका म्हणजे सानिका. ती इंजिनिअरिंगच्या दुसऱ्या वर्गात जरी शिकत असली तरी तिचा स्वभाव थोडा बालिश, भोळा असा दाखवण्यात येणार आहे. आता त्याचं नेमकं कारण तसं सांगू शकणार नाही. आपल्या अवतीभोवती असतात अशी काही निरागस लोक. बाकी काही नाही, फक्त याआधी असं पात्र लिहिलं नव्हतं म्हणून लिहावं वाटलं. हे असं सांगण्याचं कारण म्हणजे पुढे जाऊन काही गोंधळ उडायला नको. आता कथेला सुरुवात करते. संध्याकाळचे साधारण 5 वाजले असतील. वैदेही व तिच्या आई जोशींना भेटून त्यांच्या फ्लॅटमध्ये परत आल्या. इकडे रूमला येऊन वैदेहीला काहीसा अवधी झाला असला तरी ते अजून सानिकाच्या विचारात गुंतली होती. पण तिच्या मनात पुन्हा पुन्हा तेच विचार येऊ लागले जे एका लेस्बियन मुलीच्या मनात येत असते की आपल्याला आवडलेली व्यक्ती आपल्याचसारखी असेल कशावरून? तिला आपल्या प्रेमाची कबुली दिल्यानंतर तिच्या प्रतिक्रिया काय असतील? तिला आपण असणं पटेल का? हे आणि असे अनेक विचार तिच्या मनात येत होते. पण शेवटी तिने मनाची समजूत काढायची असं ठरवलं व सानिकाबद्दल जास्त विचार करायचा असा निश्चय केला व पुन्हा घर कामाला लागली. असंच असतं एकदा का कोणी आपल्या मनात घर केलं की स्वतःला किती जरी अडवलं तर त्याचं व्यक्तीबद्दल सतत विचार येत राहतात. आपलं मन कधी कधी काही गोष्टी विसरायला भाग पाडतं. कदाचित वैदेहीचं पण असंच काही होणार होतं. संध्याकाळ झाली होती. वैदेहीने स्वयंपाक करायला सुरुवात केलेली व आई बाहेर हॉलमध्ये टीव्हीवरील सिरियल पाहत बसल्या होत्या. स्वयंपाक करता करताही वैदेहीच्या पुढे सानिकाचा चेहराच येत होता. काही वेळात स्वयंपाक आवरला व त्या दोघी जेवण करत बोलू लागल्या. वैदेही म्हणाली, "बरं का आई, उद्यापासून मला कामावर रुजू व्हायचं आहे. उद्या सकाळी मी सगळी तयारी करून जाईन. तू फक्त वेळेवर जेवण कर आणि आठवणीने औषध घे." त्यावर आई म्हणाली, "हो ग बाई, घेते." त्यावर वैदेही म्हणाली, "बरं, आणि दिवसभर नुसती बसून नको राहू. जरा खाली पण जाऊन ये, पाय मोकळे करून येत जा. आजूबाजूच्या माणसांशी ओळख झाली आहे ना, थोडा वेळ त्यांच्याशी गप्पा मारत बस." आई थोड्या रागाने म्हणाली, "ते पाहीन मी काय करायचं ते. तूही कामावरून लवकर घरी ये." वैदेही म्हणाली, हो, शिफ्ट संपली की मी लगेच घरी निघते." काही वेळात जेवण उरकली. वैदेही सगळं आटपून तिच्या रूममध्ये झोपायच्या इराद्याने गेली होती. तितक्यात दारावरची बेल वाजली. आई झोपल्या होते म्हणून वैदेही उठली व कोण आहे हे पाहायला गेली. तिने दरवाजा उघडला तर समोर सानिका आली होती. तिने आता शॉर्ट्स व एका हाफ स्लीव असणारा पांढरा शर्ट घातला होता. तिला यावेळी आलेलं पाहून वैदेही बोलू लागली. वैदेही म्हणाली, "अरे सानिका, तू इथं? आता काय करत आहेस?" सानिकाने थोडं वाईट वाटल्यासारखं केलं आणि म्हणाली, "सॉरी, म्हणजे तुला आवडलं नसेल तर मी जाते." असं म्हणून ती मागे वळून जाऊ लागली. तितक्यात वैदेहीने तिचा हात पकडला व तिला थांबवलं व बोलू लागली, "अरे काय तू पण ना, लगेच काय नाराज झालीस? मी असंच विचारलं." असं वैदेही म्हणाली. "सॉरी, म्हणजे माझा स्वभावच तसा आहे. कोणाला माझ्यामुळे त्रास झालेला मला सहन होत नाही म्हणून. बरं, मी आता जात नाही, सोडते ना माझा हात." सानिका असं बोलल्यावर वैदेहीच्या लक्षात आलं की आपण अजून तिचा हात पकडून ठेवलेला आहे. पुढं काही मिनी सेकंदात तिने सानिकाचा हात सोडला. "बरं बोला, आता कसं येणं केलं?" असं वैदेही सानिकाला विचारत होती. सानिका म्हणाली, "ते मला ना जरा हिस्ट्री TV 18 चॅनलवरची सिरीज पाहायची होती म्हणून." "म्हणजे तुमच्या घरी पाहिलं तर चालेल ना, की तुम्ही आता लगेच झोपणार आहात? तसं असेल तर सांगा, माझ्यामुळे उगाच तुम्हाला त्रास नको." असं सानिका चेहरा बारीक करत म्हणाली. लगेचच वैदेही म्हणाली, "अगं, सगळं तूच बोलशील का? मला काही बोलू दे की. मला काही इतक्यात झोपायची सवय नाही. तू माझ्या घरी काही वेळ TV पाहिलीस तर मला काय प्रॉब्लेम असेल?" खरं तर वैदेहीला जाम झोप आली होती, पण काय करणार, तिलाही सानिकाचं दूरदर्शन जवळून करायचं होतंच की. नंतर वैदेहीने सानिकाला TV ऑन करून दिला व दोघीही एकाच काउचवर बसून राहिल्या. सानिका TV ऑन करून सिरीज पाहत होती तर वैदेही फक्त सानिकाला निहाळत होती. काही वेळाने ते सानिकाच्या लक्षात आलं.
तुम्हाला लगेचच सानिका म्हणाली, तुम्हाला TV पाहायला आवडत नाही का? नाही म्हटलं, किती वेळ असं माझ्याकडेच पाहत राहणार आहात? सानिकाच्या अशा बोलण्याने वैदेही पूर्णपणे अडकली होती. तिला काय बोलावे सुचतच नव्हतं. पण सानिकाला काहीतरी उत्तर द्यावे लागणार होते, म्हणून काहीतरी बोलणं गरजेचं होतं. लगेचच वैदेही म्हणाली, अगं ते कितीतरी वेळ काहीतरी विचारायचं म्हणत होते. हां, आत्ता लक्षात आलं. तुझं कॉलेज कुठं आहे बरं? लगेचच सानिका म्हणाली, इथेच जवळ घाटकोपर ईस्ट विद्यानगरला. वैदेही म्हणाली, ओ असं आहे का? माझं ऑफिसही त्याच रस्त्यावर आहे. सानिका म्हणाली, कसा बसा योग जुळून आला व आपली फजिती झाली नाही हे पाहून वैदेहीला हायसं वाटलं. सानिका अजून काही वेळ TV पाहत बसली होती, पण ती अचानक कुठली व जाऊ लागली. तिला तसं पाहून वैदेही म्हणाली, काय ग, काय झालं सानिका? झोप आली का? नाही म्हणजे असं मधूनच जात आहेस म्हणून विचारलं. सानिका म्हणाली, नाही हो, ते असं झालं की वैदेही म्हणाली, बोल ना, काय झालं? काही हवं आहे का? लगेचच सानिका म्हणाली, हो म्हणजे कसं सांगू तुम्हाला, मला ना थोडी भूक लागली आहे. म्हणजे मगाशी माझं जेवण झालं आहे, पण ना. सानिका थोडी लाजत लाजत म्हणाली, अरे एवढं काय मग त्यात, सांगायचं ना मला. थांब, मी काहीतरी आणते. सानिका तिला नको नको असं म्हणत होती, पण वैदेही काही थांबली नाही. ती किचनमध्ये गेली व एका ताटात फरसाण व चिवड्या घेऊन आली व सानिकाला दिला. त्याचा एक घास घेत घेत सानिका वैदेहीला थँक्स असं म्हणाली. अरे यार, फ्रेंडला कोणी थँक्यू म्हणतं का? वैदेही म्हणाली, तुम्ही माझ्या फ्रेंड्स म्हणजे तुम्ही माझ्यापेक्षा वयाने मोठ्या आहात म्हणून, बाकी काही नाही. आवडेल ना मला? सानिका म्हणाली, अगं मैत्रीत आणि प्रेमात वय पाहायचं नसतं. वैदेहीला सानिका जराशी भोळी आहे याचा अंदाज आला होता, म्हणून ती न भिता बोलू लागली, हो असं आहे का? मग ठीक आहे, लेट्स बी फ्रेंड्स. असं म्हणून सानिकाने तिचा हात समोर केला. वैदेहीने पण तिच्या हातात हात दिला व दोघींनी मिळून हँडशेक केला. सानिका अजून काही वेळ तिथं बसून होती. शेवटी एकदाची सिरीज संपली व सानिका तिच्या फ्लॅटमध्ये जायला निघाली. पण जाता जाता वैदेहीच्या मनात काहीतरी आलं, म्हणून तिने सानिकाला हाक मारली, बरं सानिका, उद्या जरी सिरीज पाहायला आलीस तरी चालेल का? बरं का? वैदेही म्हणाली, अरे हो, खरंच का? म्हणजे माझी आई ना त्या रटाळ सिरियल पाहत असते. खरंच थँक्स हां, उद्याही मी येईन, नक्की येईन. असं म्हणून सानिका वैदेहीच्या जवळ आली व तिने वैदेहीला मिठी मारली. अचानक झालेल्या या घटनेने वैदेही गोंधळून गेली, पण तिला ही सानिकाचा स्पर्श आवडू लागला होता. तिलाही वाटलं की आपण सानिकाला घट्ट मिठीत बंदिस्त करावे, पण तिने तसं काही केलं नाही. काही वेळाने सानिका मागे हटली व काही क्षण वैदेहीच्या चेहऱ्याकडे पाहून तिने तिला पाहून पुन्हा मिठीत घेतलं. सानिकाने असं का केलं हे कळायला मार्ग नव्हता, पण वैदेही तिला काही विचारू शकत नव्हती. काही वेळाने सानिका मागे हटली व काही न बोलता जाऊ लागली. वैदेहीने तिला हाका मारल्या, पण सानिका काही थांबली नाही. तिच्या मनात एक वादळ उठलं होतं. घरी जाऊन ती बेडवरती आडवी झाली व विचार करू लागली. तिने जेव्हा वैदेहीला मिठी मारली होती, त्या मिठीमध्ये काहीतरी वेगळं जाणवलं होतं. न जाणे का तिला ती मिठी हवीशी वाटत होती. याच गोष्टीची खात्री करण्यासाठी तिने दुसऱ्यांदा वैदेहीला मिठीत घेतलं होतं. ती आता पुरती गोंधळली होती, कारण जरी तिचा स्वभाव बालिश असला तरी ती एक मुलांकडे आकर्षित होते हेच तिला माहीत होतं. धन्यवाद. या पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि ह्या अगोदरचाही भाग वाचला नसेल तर तो वाचून घ्या, म्हणजे पुढील कथा तुम्हाला समजून जाईल. धन्यवाद.